नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण शब्दांच्या जातीतील विकारी या प्रकारातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या जाती अभ्यासलेल्या आहेत. या भागात आपण अविकारी या प्रकारातील क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या जाती अभ्यासणार आहोत. तर आपण पहिला प्रकार पाहूया, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी. योगी म्हणजे काय? मी स्वतःच्या भाषेत इथे लिहिलेलं आहे, जे तुम्हाला सोपं जाईल समजण्यासाठी. योगी म्हणजे काय? शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. योगी या शब्दाचा अर्थ आहे योग येणे किंवा जुळून येणे किंवा जोडून येणे. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द. कोणत्याही शब्दाला, नाम असेल, सर्वनाम असेल, क्रियापद असेल, कोणताही शब्द असेल, त्या शब्दाला जोडून येणारा शब्द. उदाहरणार्थ झाडाखाली, झाडावर, नदीवर, घराजवळ. घर या नामाला जवळ हा शब्द जोडून आलेला आहे. नदीवर, नदी या नामाला वर हा शब्द जोडून आलेला आहे. करण्यासाठी, करणे या क्रियापदाला साठी हा शब्द जोडून आलेला आहे. म्हणजे कोणत्याही शब्दाला जोडून येणारा शब्द म्हणजेच शब्दयोगी अव्यय. हे नेहमी लक्षात ठेवायचे की शब्दयोगी अव्यय जी असतात ती नेहमी जोडूनच येतात, कोणत्याही शब्दाला जोडूनच येतात. त्याचप्रमाणे क्रियाविशेषण अव्यय जी असतात ही नेहमी सेपरेट असतात, वेगवेगळी असतात. आता आपण क्रियाविशेषण अव्यय बघणारच आहोत. बरेचसे शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय एकसारखे असतात. वर, खाली, जवळ, इकडे, तिकडे. मग हे ओळखायची कशी? तर ओळखण्यासाठी साधं सरळ गोष्ट आहे की शब्दयोगी अव्यय ही कोणत्याही शब्दाला जोडूनच येतात. क्रियाविशेषण अव्यय जोडून येत नाहीत, तर ती वेगळी येतात, कुठल्याही शब्दाला जोडून येत नाहीत. आता आपण वळूया क्रियाविशेषण अव्ययांकडे. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियेचा विशेष दाखवणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. आता मी हे थोडक्यात तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आणि हे 4 प्रकार आपले फक्त लक्षात ठेवायचेत आपण. क्रियाविशेषण अव्ययाचे हे 4 प्रकार. सगळ्यात पहिल्यांदा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर आपल्याला क्रियापद म्हणजे काय हेही त्याआधी माहिती पाहिजे. सगळे हे जे शब्द आहेत, शब्दांच्या जाती आहेत, ह्या प्रत्येक एकमेकांवर अवलंबून आहेत. जर तुम्हाला क्रियापद कळलं तर तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय कळेल. ह्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियापदाला कसा, केव्हा, कधी, कुठे असा प्रश्न विचारला की मिळणारं जे उत्तर असेल वाक्यामध्ये तर ते असेल क्रियाविशेषण अव्यय. आपण पाहूया आता. त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययांचे महत्त्वाचे 4 प्रकार आहेत. ते 4 प्रकार कोणते? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. दुसरा प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तिसरा प्रकार आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. परिणाम नाही, परिमाण. दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवायचे. बरेचसे मुलं गोंधळ करतात की परिणाम असं म्हणतात. तर परिमाण हा शब्द आहे. परिमाण म्हणजे काय? मोजणे. आणि चौथा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे 4 प्रकारांची नावं जरी तुम्हाला सांगता नाही आले तरी तुम्हाला याची उदाहरणं माहिती पाहिजेत. तुम्हाला जर कोणतं नाव प्रकाराचं आठवत नसेल तर तुम्ही फक्त क्रियाविशेषण अव्यय असं लिहिलं तरी तुम्हाला तिथे अर्धा तरी मार्क मिळतो. म्हणून हे प्रकार पाठ करायचे, लक्षात ठेवायचे, सोपे आहेत एकदम. पहिला प्रकार आपण कोणता बघितला? स्थल. स्थल म्हणजे काय? ठिकाण, जागा. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय.
क्रिया कुठे घडली, कोणत्या ठिकाणी घडली, हे दर्शवणारा जो शब्द असतो तो आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणं इथे दिलेली आहेत. इकडे, तिकडे, येथे, तेथे, सभोवती, माझ्या घराच्या भोवती किंवा सभोवती, बगीचा आहे, आसपास, चोहीकडे, समोर, समोरून, दुरून, जवळ, लांब, मागे, पुढे. बरीचशी उदाहरणं आहेत. कुठे घडली क्रिया, ते ठिकाण जागा दाखवतं. याला म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता इथे आपण पाहिलेलं आहे, इथे बघितली उदाहरणं मागे, पुढे, इकडे, तिकडे, हे शब्दयोगी अव्ययांमध्ये सुद्धा येतात. पण शब्दयोगी अव्यय ही कोणत्या तरी शब्दाला जोडून येतात आणि क्रियाविशेषण अव्यय ही सेपरेट येतात, वेगवेगळी येतात. ती कशालाही जोडून येत नाहीत. घराच्या आजूबाजूला झाडे आहेत, स्थलवाचक. कुठे आहेत, जागा दर्शवलेली आहे. आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला म्हणजे ती जागा दर्शवलेली आहे, म्हणून आजूबाजूला हे काय झालं, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. दुसरा प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. इथे आता कालवाचकमध्ये काय आहे, तर काळ दर्शविला जातो, वेळ दर्शवली जाते. काल, उद्या, यंदा, जेव्हा, तेव्हा, सध्या, हल्ली, पूर्वी, सतत, नेहमी, वारंवार, क्षणोक्षणी, इथे काळ दर्शवलेला आहे. इथे उदाहरण दिलेले, आज बस उशिरा आली. केव्हा उशिरा आली, तर आज. काळ दर्शवलेला आहे. इथे आपण प्रश्न विचारणार आहे केव्हा. क्रियापदाला काय प्रश्न विचारणार आहे, आज बस उशिरा आली. केव्हा उशिरा आली, तर आज. म्हणून हे काय झालं, काळ दर्शवलेलं आहे. म्हणून हे काय झालं, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न विचारायचा आहे. क्रियापदाला प्रश्न विचारला की मिळणारं उत्तर जे असेल ते असेल क्रियाविशेषण अव्यय. तिसरा जो प्रकार आहे तो आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया किती वेळा घडली हे दर्शवणारं जे अव्यय आहे त्याला म्हणतात परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. किंचित, जरा, क्वचित, पुष्कळ, मुळीच नाही, मुळीच, सर्वथा किंवा संख्या एखादी दिलेली असेल. टोपलीत 50 फुले आहेत, मग तिथे संख्या दिलेली आहे 50. आपण सांगू शकतो संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. गुलमोहर मुळीच नाही असे उद्यान नाही. उद्यान म्हणजे काय, बाग. मुळीच, मुळीच हा शब्द काय झाला, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. टोपलीत पुष्कळशी फुले आहेत. किती आहेत ते दिले नाही, पुष्कळ. पुष्कळ म्हणजे काय, परिमाण झालं, मोजण्याचं एकक झालं, पुष्कळ. म्हणून हे काय झालं, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. चौथा जो प्रकार आहे तो आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीत म्हणजे काय, पद्धत. क्रिया कशी घडते, क्रिया घडण्याची रीत म्हणजे काय, तर ही अव्यय दर्शवतात रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरण दिलेलं आहे, तिने पटकन बसमध्ये प्रवेश केला. कसा प्रवेश केला, पटकन. इथे क्रियापदाला आपण प्रश्न विचारले, कसा प्रवेश केला, तर पटकन. पटकन प्रवेश केला. म्हणून इथे काय झालं, पटकन म्हणजे बसमध्ये प्रवेश करण्याची रीत म्हणजे पद्धत कोणती आहे, तर पटकन चढणे. म्हणून पटकन हे काय झालं, क्रियाविशेषण अव्यय. आता इथे सगळे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत हे सांगितलेलं आहे. क्रियाविशेषण अव्ययाचे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय हे थोडंसं त्याचे प्रकार दिलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. हे तुम्ही थोडी वाचा, समजून घ्या. याच्यामध्ये महत्त्वाचे 4 प्रकार आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे 4 प्रकार, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय, हे 4 प्रकार आपण लक्षात ठेवायचे. शब्दयोगी अव्यय आपण पाहिलेलीच आहेत. पुढचा जो प्रकार आहे तो उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, उभय या शब्दाचा अर्थ दोन्ही, दोन्ही बाजू. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, की 2 वाक्य किंवा 2 शब्द यांना जोडणारा जो शब्द असतो त्यांना म्हणतो आपण उभयान्वयी
अव्यय. याची उदाहरणं आहेत आपली आणि, पण, परंतु, शिवाय, आणखी, अथवा, किंवा, अगर इत्यादी. इथं उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. हॉटेलमध्ये पाहुणे आले आणि लाईट गेली. आणि 2 वाक्यांना जोडणारा शब्द आहे आणि, म्हणून उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय कोणता आहे? आणि. धवल शाळेत जाण्यासाठी निघाला व पाऊस पडला. 2 वाक्यांना जोडणारा शब्द आहे व, म्हणून व हे काय झालं? उभयान्वयी अव्यय. कारण हे सुद्धा उभयान्वयी अव्यय होऊ शकतं. की, पण, परंतु हे सगळे काय आहेत? उभयान्वयी अव्यय आहेत. आणि शेवटचा प्रकार आहे आपला अविकारी अव्ययाचा शेवटचा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील भावना, दुःख, कोणत्याही भावना असतील, दुःख, आश्चर्य, आनंद, कोणत्याही भावना व्यक्त करणारा जो शब्द असतो त्यांना आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्यय. उदाहरणार्थ अरे रे, अरे वा, बापरे, छे, छट, अरे वा, बरेचसे असे शब्द आहेत की त्यामुळे आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकतो. केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकारही आहेत, पण हे प्रकार परीक्षेला विचारले जात नाहीत. फक्त माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला फक्त उदाहरणं विचारली जातात, हे प्रकार विचारले जात नाही. हर्षदर्शक, इथे उदाहरणं दिलेली आहेत. हर्षदर्शक म्हणजे आनंद होणारे शब्द. कोणते आपल्याला आनंद झाला की आपल्या तोंडातून शब्द निघतात. वा वा, अरे वा, आहा हा, बरेचसे उदाहरणं इथं दिलेली आहेत. शोकदर्शक म्हणजे जर आपल्याला दुःख झालं असेल तर आपल्या कोणकोणते शब्द आपण बोलतो? अरे रे, अगं आई, हाय हाय वगैरे बरेचसे शब्द आहेत. आश्चर्यदर्शक, आश्चर्य झाल्यानंतर अबब, अरे बापरे, ओ हो, अय्या, अगं बाई असे शब्द. प्रशंसा म्हणजे स्तुती करणे, कौतुक करणे असे शब्द. अरे वा, शाब्बास, भले असे शब्द. स्वीकारदर्शक म्हणजे संमतीदर्शक. ठीक आहे, अच्छा, बरे असे शब्द. विरोधदर्शक, आपण एखाद्या गोष्टीला विरोध दर्शवतो. छे, छट, उहू, छे छे असे शब्द. हे सर्व शब्द काय आहेत? केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार आहेत. तिरस्कारदर्शक, छी, थू, हुड असे बरेचसे शब्द आपण तिरस्कार दर्शवताना वापरतो. आणि संबोधनदर्शक अग, अरे, अहो, अग असे बरेचसे, ए असे शब्द हे संबोधनमध्ये येतात. हे सर्व शब्द काय आहेत? केवल प्रयोगी अव्यय आहेत. आपल्याला शब्दांच्या जाती समजल्याच असतील. या शब्दांच्या जाती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपल्याला जर पुढे आपल्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही एखादं स्वमत लिहित आहे किंवा एखादं पत्रलेखन लिहित आहे, निबंध लिहित आहे, कोणतीही गोष्ट कथालेखन लिहित आहे, तुम्हाला स्वतःच्या मनाने वाक्य तयार करता आली पाहिजेत. आणि ह्यासाठी आपल्याला शब्दांच्या जाती, विरामचिन्ह, बरेचसे विभक्ती, प्रत्यय म्हणजे काय, सामान्य रूप म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या शब्दांच्या जातींचे हे 8ही प्रकार आपण पाठ करायचे आहेत, व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. पाठ करण्यापेक्षा व्याकरणामध्ये समजून घेणं हे खूप गरजेचं असतं. प्रत्येक वेळी पाठांतर करण्यापेक्षा ते जर तुम्ही व्याकरणाचे नियम समजून घेतले तर तुम्हाला व्याकरण अतिशय सोपं जातं. इयत्ता 9वीमध्ये आपण विभक्ती, सामान्य रूप ही पाहिलेली आहेतच. विभक्ती प्रत्यय, विभक्ती म्हणजे काय, सामान्य रूप म्हणजे काय, हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 9वी आणि 10वीसाठी व्याकरणाचा प्रश्न 4था. व्याकरण विभागासाठी आपल्याला विभक्ती प्रत्यय आणि सामान्य रूप नाहीत तरी देखील आपल्याला उपयोजित लेखन किंवा स्वमत या गोष्टीसाठी, भाषा व्यवहारासाठी, भाषा तयार करण्यासाठी, वाचण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होणारच आहे. आणि यासाठी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. तर आता विभक्ती किंवा विभक्ती प्रत्यय म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. आता इथे एक वाक्य दिलेलं आहे, ते वाक्य मी वाचते.
प्रधान, राजा, घोडा, दरबार, आणले. आता हे आपण काय लिहिलेले आहेत, मूळ शब्द लिहिलेले आहेत. फक्त मूळ शब्द लिहिलेले आहेत या वाक्यामध्ये. आता हे मूळ शब्द लिहूनसुद्धा आपल्याला हे वाक्य अर्थपूर्ण वाटतंय का? प्रधान, राजा, घोडा, दरबार, आणले. आहे का हे वाक्य अर्थपूर्ण? तर नाही. का नाही अर्थपूर्ण? तर हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी आपल्याला जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांना काही ना काहीतरी प्रत्यय, पुढे काहीतरी अक्षरं जोडावी लागतील, तेव्हा ते वाक्य अर्थपूर्ण होईल. मग हे जे शब्द किंवा हे अक्षरं आपण जेव्हा पुढे जोडतो त्यांनाच आपण प्रत्यय असं म्हणतो. हेच आहेत विभक्तीचे प्रत्यय. आता इथे खाली दिलेलं आहे आपण कोणकोणते शब्द जोडलेले, अक्षरं जोडलेली आहेत. खाली दिलेलं आहे, प्रधानाने राजाच्या घोड्याला दरबारात आणले. वरती वाक्य काय वाचलं होतं आपण? प्रधान, राजा, घोडा, दरबार, आणले. आणि खाली वाक्य काय झालं? प्रधानाने राजाच्या घोड्याला दरबारात आणले. अंडरलाईन केलेले आहेत जे शब्द, अक्षरं आपण जोडलेली आहेत. म्हणजे अक्षरं जोडल्यानंतर जे वाक्य तयार झालं ते काय झालं की प्रधानाने राजाच्या घोड्याला दरबारात आणले. म्हणजे ह्या शब्दांना जोडून आपण एखादा प्रत्यय लावतो तेव्हा ते वाक्य अर्थपूर्ण होतं. आता इथे विभक्तीचे प्रत्यय दिलेले आहेत. विभक्तीचे प्रत्यय आपण इयत्ता 9वीमध्ये पाहिलेले आहेत. हे आपल्याला पाठच करायचे आहेत. प्रथमा प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते, तृतीयाने एशी निहीशी, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊनहून ऊनहून, षष्ठी चाचीचे चे चाची, सप्तमी त ई आ, एकवचन आणि अनेक वचनाचे दोन्ही प्रत्यय आहेत. संबोधन एक वचनामध्ये प्रत्यय नाही आणि अनेक वचनामध्ये नो. अनेक वचनात संबोधन मुलांनो, विद्यार्थ्यांनो, बाळांनो असं उद्देशून वापरला जातो. तिथे नो अनेक वचनी प्रत्यय असतो. आणि खाली फूल या नामाचं इथे विभक्ती प्रत्यय लावून हा शब्द लिहून दाखवलेला आहे. प्रथमामध्ये प्रत्ययच नाही म्हणून जो शब्द आहे तसाच लिहिलेला आहे. एक वचन शब्द फूल आणि फूलचं अनेक वचन काय होतं? फुले, म्हणून ते शब्द तसा झालेला आहे. फूल हा शब्द फक्त सुरुवातीला लिहित असताना त्याचा उकार आहे फचा, तो दुसरा आहे. पण इतर वेळी प्रत्येक ठिकाणी त्याचा उकार पहिला झालेला आहे. म्हणजे जेव्हा प्रत्यय लागलेला आहे तेव्हा फचा उकार बदललेला आहे. असे काही काही शब्द असे असतात की ते प्रत्यय लागल्यानंतर त्याचे उकार बदलतात. द्वितीयेचे प्रत्यय आहेत स, ला, ते, एकवचनी प्रत्यय. आता इथे फुलास, फुलाला, फुलाते असं काही होत नाही. असा शब्द आपण कधी ऐकलेला नाही. जे शब्द दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये, कंसामध्ये, ते शब्द शक्यतो वापरले जात नाही. अनेक वचनामध्ये पुन्हा स, ला, ते, स, ला, ना, ते अनेक वचनी प्रत्यय. फुलांस, फुलांना असे प्रत्यय होतात. तृतीया फुलाने, ने हा अक्षर लावून प्रत्यय झाला. फुलाने, फुलांशी, अनेक वचनामध्ये अनेक वचने वापरायचं. फुलांशी, तृतीयामध्ये एक वचने फुलाशी असा होतो, अनेक वचने फुलांशी असा होतो. असेच असे प्रत्यय जोडून आपण सप्तमीपर्यंत, संबोधनपर्यंत हे शब्द आपले दिलेले आहेत. हे आपण पाहिलेलं आहे इयत्ता 9वीमध्ये. यासाठी आपल्याला विभक्तीचे प्रत्यय, एकवचनी आणि अनेकवचनी प्रत्यय पाठ असणं गरजेचं आहे. हे आपले पाठ होऊन जातात, लगेच पाठ होतात हे प्रत्यय, त्यामुळे हे सोपे आहेत, हे काही अवघड नाहीत. आता सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय आणि सामान्य रूप थोडंसं एकमेकांशी संबंधित आहे. सामान्य रूप म्हणजे काय?
आता आपण मागे एक उदाहरण बघितलं होतं. त्या उदाहरणाचंच थोडक्यात मी तुम्हाला सामान्य रूपाविषयी सांगते, पुढचंही सांगते. आता आपण हे उदाहरण बघितलं विभक्तीमध्ये. प्रधान, राजा, घोडा, दरबार आणले. बरोबर. त्याच्यानंतर आपण त्याला प्रत्यय जोडला आणि वाक्य तयार केलं. पण प्रत्यय जोडत असताना मूळ शब्दालाच आपण प्रत्यय जोडलेले असले तरी मूळ शब्द आहे तसा राहिला आहे का तिथे बघा. तो मूळ शब्द आहे तसा राहिलेला नाही, मूळ शब्दामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. म्हणजे आपण प्रत्यय समजा जोडला आहे, आपण असं वाक्य झालं आहे का, प्रधानने राजाच्या घोडाला दरबारात आणले, असं वाक्य झालं आहे का, तर नाही. तर तिथे काय झालं आहे, मूळ शब्द जो प्रधान आहे त्याचं प्रधाना म्हणजे नला काना लागलेला आहे आणि नंतर आपण प्रत्यय जोडलेला आहे. प्रधानाने, राजाचं मध्ये काही बदल झालेला नाही. राजाच्या, घोडामध्ये या शब्दामध्ये काय बदल झाला आहे, तर ला हा प्रत्यय लागत असताना तिथे त्याआधी घोडा या नामाचं घोड्या असं झालेलं आहे. म्हणजे तिथेही तो शब्द बदललेला आहे. दरबारात त हा प्रत्यय लागण्याच्या आधी रचं दरबार, रला काना लागलेला आहे, म्हणजे तिथेही तो शब्द बदललेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, तर नुसतं प्रत्यय लावूनसुद्धा उपयोग नाही, तर त्याचं मूळ शब्दाचं काही वेळेस रूप बदलावं लागतं. त्याचे काना, मात्रा, वेलांटी बदलावे लागतात आणि मग हे बदललेलं रूप म्हणजेच काय आहे, तर सामान्य रूप. आता आपण बघणार आहोत अजून उदाहरण. मी दररोज शाळेत जातो. सुनीताने सोन्याचे दागिने घातले. तर शाळेत हा मूळ शब्दामध्ये, या शब्दामध्ये मूळ शब्द कोणता आहे, तर शाळा हा मूळ शब्द आहे आणि त्याला लागलेला प्रत्यय आहे त. सोन्याचे या शब्दामध्ये मूळ शब्द आहे सोने आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे च. पण हे मूळ शब्द शाळा आणि सोने हे आहे तसे आपण प्रत्यय लावताना काय झालेलं आहे, शाळात असा प्रत्यय लावलेला नाही. सोन्याचे हे आहे तसंच राहिलेलं आहे, पण त्याचा मूळ शब्द वेगळा आहे. सोने हा मूळ शब्द आहे. शाळेचा मूळ शब्द शाळेत या शब्दामध्ये मूळ शब्द शाळा असा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सामान्य रूपांमध्ये मूळ शब्द शोधायचा आहे आणि बदल झालेला शब्द लिहायचा आहे, शोधायचा आहे. मूळ शब्द काय आहे, शाळा. प्रत्यय लागत असताना बदल काय झाला आहे, शाळे आणि नंतर प्रत्यय लागला आहे. सोन्याचे या शब्दामध्ये मूळ शब्द काय आहे, सोने आणि बदल झाल्यानंतर म्हणजे प्रत्यय लागल्यानंतर काय बदल झाला आहे, तर सोन्या असा बदल झाला आहे. मग हा बदल झालेलं जे रूप आहे त्याला आपण म्हणतो सामान्य रूप. तर ते बरीचशी उदाहरणं खाली दिलेली आहेत आणि सामान्य रूपंसुद्धा दिलेली आहेत. बदल झालेले शब्द आणि सामान्य रूपं. माधव देवळापाशी आला. दुसरं उदाहरण दिलेलं आहे. राजा घोड्यावर बसला. आता इथे काय आहे, देऊळ मूळ शब्द आहे देऊळ आणि त्याला पाशी हे शब्दयोगी अव्यय लागलेलं आहे. आपण बघितलं शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर कुठल्या तरी शब्दाला जोडून आलेलं असतं आणि शब्दयोगी अव्यय हे 2 अक्षराचं किंवा 3 अक्षराचंच असतं. प्रत्यय हा एकाच अक्षराचा असतो. फक्त पंचमीचा प्रत्यय आहे ऊनहून, तो वेगळा आहे 2 अक्षरी. पण आपण प्रत्यय बघितला तर तो एकाच अक्षराचा असतो आणि शब्दयोगी अव्यय ही कशी असतात, 2 किंवा 3 अक्षरी असतात. ओळखण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी. देवळापाशी म्हणजे देऊळ हा मूळ शब्द आहे आणि पाशी हे काय झालं, शब्दयोगी अव्यय झालं. म्हणजे सामान्य रूप बनवत असताना कधीकधी प्रत्यय पण जोडला जातो आणि कधीकधी शब्दयोगी अव्यय पण जोडली जातात नामांना किंवा कोणत्याही शब्दाला. देवळापाशी मूळ शब्द काय आहे, देऊळ. पाशी आपण जोडलेला शब्द आहे आणि मग शब्दयोगी अव्यय जोडत असताना मूळ शब्दामध्ये काय बदल झाला आहे, मूळ शब्द आहे देऊळ, मूळ शब्दामध्ये काय बदल झाला आहे, तर देवळा
असा शब्द झालेला आहे. म्हणून देवळा म्हणजे बदल झालेला शब्द आहे. तो काय आहे? सामान्य रूप. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आपण की एखाद्या शब्दाला जेव्हा पुढे प्रत्यय जोडतात किंवा शब्दयोगी अव्यय जोडतात तेव्हा त्या मूळ शब्दामध्ये काय बदल होतो, तर तो बदल झालेला जो शब्द आहे, मागचा शब्द बदललेला, तो म्हणजे काय आहे? सामान्य रूप. हे तुम्हाला एकदा सांगून समजणार नाही. हे तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, त्याची उदाहरणं सोडवली पाहिजेत, ते समजून घेतलं पाहिजे. हे तर तुम्हाला समजेल. हे सोपं आहे, हे अवघड नाही. याची उदाहरणं पुढे दिलेली आहेत. शब्दरूप दिलेलं आहे. मग त्या शब्दरूपाचा मूळ शब्द काय असेल ते दिलेलं आहे. त्याचं सामान्य रूप काय होईल ते दिलेलं आहे. अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. ही उदाहरणं वाचा आणि समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय हे लक्षात येतील. आणि हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. मी पुन्हा एकदा सांगते की मराठी भाषेमध्ये जर आपल्याला उपयोजित लेखन विभागामध्ये जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्याला व्याकरणाच्या हे सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. शब्दयोगी अव्यय, विभक्ती प्रत्यय, सामान्य रूप. जरी आपल्याला प्रश्न चौथा व्याकरणासाठी हे नसतील तरी पण आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि हे आपल्याला वाचलंच पाहिजे, पाठ केलंच पाहिजे, लक्षात ठेवलंच पाहिजे. याशिवाय तुम्हाला उपयोजित लेखन हा विभाग सोपा जाणार नाही. जास्तीत जास्त सोपं होण्यासाठी हे सुरुवातीपासूनच तुम्ही हे वाचन करा, लिहून काढा. यामुळे तुमच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. विरामचिन्ह हेही खूप महत्त्वाचं आहे. आपण हे सगळं पाहणारच आहोत. एक एक प्रकार आपण पाहणार आहोत. आत्ता जे काही आपले झालेले आहेत शब्दांच्या जाती, विभक्ती प्रत्यय, सामान्य रूपे, हे पुन्हा पुन्हा वाचा, लिहून काढा. आणि ही पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत मी, ही तुम्ही वाचा आणि याच्यावरून तुम्ही सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय हे सोडून बघा. हे तुम्हाला सोडवता येतील. धन्यवाद.